ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. स्ट्राइक एंडला सचिन, नॉन स्ट्राइक एंडला असेल आदित्य बरफ. भावेश ठाकरे हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात करेल या षटकाची. व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिल्या डाबाला सुरुवात. स्ट्राइक एंडला सचिन, भावेश. षटकातील पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सॉफ्ट हँडने चेंडूला पुश केलाय. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र चेंडू जाईल शॉर्ट फाईन लेगला. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर सचिन. संघाचा देखील अकाउंट याने ओपन केलेला आहे या 2 धावेने. 4 ओव्हरचा मॅच असेल. 4 ओव्हर मध्ये नक्कीच 50 ते 60 70 पर्यंत धावा उभारल्या तर नक्कीच सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय आई गावदेवी स्पोर्ट्स कामाना संघ. त्याच्या विपक्षामध्ये नक्कीच यंगस्टार नागले हा देखील एक नामांकित संघ आहे. त्याच्या अगेन नक्की चांगली बॅटिंग करावी लागेल दोन्ही बॅटरला. बॉलर तयार. भावेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू चेंडू पडतो नो मॅच लँड मध्ये. फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये. 1 बाउंड चेंडूला फील्ड करतील, फेकी करतील. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 4 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 4 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. भावेश पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राइक एंडला सचिन. फुल टॉस बॉल. ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल मिडॉनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. काय घडलेलं मैदानाच्या आतमध्ये. 2 बॅटर मध्ये कॉलिंग नव्हती व्यवस्थित, परंतु बॅटर नक्कीच पॉपिंग क्रीज मध्ये परतला गेलेला आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करण्याला संघाला. संघाची धावसंख्या 5 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धाव घेत असताना नक्कीच कॉलिंग करणं अगदी महत्वाचं असतं क्रिकेटच्या पटलावरती. तरच आपण चांगल्या प्रकारे धावा पूर्ण करू शकतो. परंतु यावेळेस जर पाहिलं तर थोडस खराब कॉलिंग पाहायला मिळाली या 2 बॅटर मध्ये. बॉलर तयार. भावेश नेक्स्ट बॉल या षटकातील. यावेळेस खेळायचा होता ऑफसाइडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. आदित्य असे स्ट्रायकिंग एंडला. त्याला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. मागील काही स्पर्धामध्ये खराब फॉर्म मध्ये आहे हा बॅटर. संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बेस्ट टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू. चेंडू पडते नो मॅन्स लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फटका जोरदार खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मध्ये फक्त एक सिंगल कंप्लीट केली बॅटरने. संघाची धावसंख्या 6 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. चेंडू टाकून दिलेत 5. 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च करते बॉलर भावेश ठाकरे. षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल फील्डच्या वरून. ट्रॅव्हल होईल डिफेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. आउटफील्ड थोडासा खराब आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेले आहे दोन्ही बॅटरने. षटक संपलेलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आई गावदेवी संघाची बिनबाद 8 धावा. दुसरा ओव्हरला होईल सुरुवात. तत्पूर्वी जाऊयात डीजे यांच्याकडे. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चाललेली आहे. संडेचा दिवस आपण नक्कीच पाहतोय आणि दुपारचं सत्र चालू आहे. दुपारच्या सत्रामध्ये आलेले सर्व प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर गौतम भोईर हा बॉलर बॉलिंग ट्रॅक पर सज्ज होईल. गौतम हा बॉलर षटकातील पहिला बॉल असेल. स्ट्राईक एंडला आदित्य बरफ याला आपण पाहणार आहोत. सुंदर फटका लाफ्ट केला बॉलला. चेंडू जाईल डीपेक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता बॅटर आदित्य बरफ याने. चेंडूला लॉफ्ट ड्राईव्ह केला होता. चेंडूला पाठवलेला आहे डीपेक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या 14 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. गौतम तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. फुलटॉस बॉल स्विंग अँड मिस. चेंडू जाईल आता मात्र डॉट. चांगला चेंडूची हाताळणी केली होती बॉलरने. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू जाईल यावेळेला डॉट. फटके कनेक्ट करावे लागतील आदित्याला. स्वतःवर विश्वास ठेवून नक्की चांगली कामगिरी करावी लागेल. भरपूर धाबा बनवायच्या आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल. आदित्य सुंदर फटका ऑन साइडला. चेंडू जाईल एक विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. अप्रतिम बॅटिंगचा दर्जा नक्कीच आपण पाहत आहोत. आदित्यच्या माध्यमातून दिसत आहे. संघाची धावसंख्या 20 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 20 धावा. गौतम हा बॉलर. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 12 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. षटकातील चौथा बॉल असेल. अजून एक सुंदर फटका बॅटची एज. चेंडू जाईल शॉर्ट थर्डमॅनला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 21 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार गौतम. राईट आर्म ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल असेल. ड्राईव्ह केला बॉलला. सुंदर फटका. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंग ऑफला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. 5 बॉल टाकून झालेले आहेत या ओव्हर मध्ये. एकंदरीत 14 धावा केलेल्या बॉलर गौतम याने. कमबॅक करावं लागेल या बॉलवर गौतम याला. फुलटॉस बॉल. चेंडूला ऑन साइड ला बोलवलाय. चेंडू जाईल डीप विकेट. हलकाचा फ्लंबॉल आणि त्याचाच दोन्ही बॅटरने या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. दोन्ही बॅटरने या 2ने संघाची धावसंख्या 24 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 24 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर उतरली गेलेली आहे. आई गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाने. ड्रिंक्स ब्रेक आतमध्ये. तत्पूर्वी जाऊया डीजे रोशन यांच्याकडे. आई यांच्या माध्यमातून गीत. हॅलो धन्यवाद डीजे. यंगस्टर नागले जर क्वालिफाय झाला तर योगेश कोदे यांच्याकडनं 10 किलोचा बकरा. रामदास कोदे यांच्याकडून 10 किलोचा बकरा देण्यात येईल यंगस्टर नागले या संघाला. चला सुवर्ण संधी आहे यंगस्टर नागले या संघाला. रामदास कोदे यांच्या माध्यमातून 10 किलोचा बकरा दिला जाईल.
याची नोंद घ्यायची आहे यंगस्टार नागले या संघाने. बॉलर तयार. यावेळेस कट केलाय बॉलला. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 25 धाबा. लोकेश हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. षटकातील दुसरा बॉल असेल. स्ट्राईक एंडला आदित्य बरफ याला आपण पाहणार आहोत. चांगली बॅटिंग करताना दिसतो या मैदानाच्या आतमध्ये. आदित्य असेल स्ट्रायकिंग एंडला. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. रनअप मध्ये मिस्टेक करतोय बॉलर लोकेश. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आदित्य बरफ. यावेळेस काय करता मैदानाच्या आतमध्ये डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 26 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. एक बॉलचा खेळ झालेला आहे. एक बॉल मध्ये 2 धावा खर्च करते बॉलर लोकेश. आता मात्र कमबॅक करावे लागेल या बॉल मध्ये. आता मात्र सुंदर फटकाव्यामध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुंदर झेल आणि फलंदाज होईल बा तो म्हणजे आदित्य बरफ. बॅक टू द पवेलियन गॉन. मुंबईची बाई तुझ्या फिकर वाटा असली गावात सुट्टीचा पंढरचा वाटा खाली ते मावळ्याला ताजा आहे ताजा मराठी बोलतोय. हे ब्रदर कवर चाललास. हे मावरा घे हे ताजा आहे ताजा बर्फांचा नाही. हे जा चिलकर 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 वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पहिली विकेट डाऊन झालेली आहे आई गादू स्पोर्ट्स कामन या संघाची. आदित्य बरफ हा बॅटर बाद झालेला आहे. चांगली बॅटिंग त्याने केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं नक्कीच पाहायला मिळाले होते. तो झेल देऊन तंबूत परतला गेलेला आहे. तर त्याच्या जागेवरती राकेश गोवारी इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये. लोकेश विकेट प्राप्त झालेले या बॉलरला आत्मविश्वास वाढला असेल या बॉलरचा. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. यावेळेस ऑप्टमच्या खूपच बाहेर बॉलची हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 27 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 27 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक मार्गस्थ आहे. लोकेश सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र चेंडूला फोर्स केला. बॅक टू द बॉलर. चेंडू जाईल मिड ऑनला. खराब क्षेत्ररक्षण. फ्लंबल पाहायला मिळतोय लोकेशच्या माध्यमातून. बॉल फेकी होईल तत्पूर्वी या 3 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या प्रकारे कॉलिंग, चांगल्या प्रकारे यस नो अँड वेटचा वापर झालेला आहे या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या एकंदरीत 30 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 30 धाबा. धावसंख्येची उभारणी तरी नक्कीच चांगल्या प्रकारे करत आहे दोन्ही बॅटर. तीन बॉल टाकून झालेले आहेत या ओव्हर मध्ये. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला सचिन कवळे याला आपण पाहणार आहोत. बॉलर तयार. यावेळेस पायांचा भेद करणारा चेंडू होता. अपील तर केले होते आउट, परंतु पंचांनी दर्शवलेले आहे अपील. नॉटआउटचा इशारा आलेला आहे. 51 धाव मिळेल. एक बायचा इशारा आलेला पंचांचा. संघाची धावसंख्या 31 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. चांगले प्रयत्न करतोय बॉलर लोकेश या ओव्हर मध्ये आपल्या संघाकरता. सुंदर फटका. लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू जाईल लॉंग ऑफला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 33 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 33 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील शेवटचा बॉल असेल. लोकेश हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला राकेश गोवारी. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. एकदा मात्र कंप्लीट केलेले दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा.
षटक संपलेलं आहे तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 1 गडी बाद 34 धावा. धावसंख्या 34 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र 1 ओव्हरचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये. आता मात्र पाहावं लागेल यंगस्टार नागले संघाच्या माध्यमातून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. यंगस्टार नागले संघाच्या माध्यमातून शेवटचा ओव्हर टाकण्याकरता संदेश कर हा बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. स्ट्राईक एंडला राकेश गोवारी याला आपण पाहणार आहोत. संघाचा कर्णधार आहे राकेश गोवारी. त्याला मात्र जिम्मेदारीने खेळ करावा लागेल. 20 ते 25 एकंदरीत या ओव्हरमध्ये धावा जर बनवल्या तर नक्कीच सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचू शकतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स कामन हा संघ. चांगली बॅटिंग करावी लागेल नागले संघाच्या विरुद्ध. बॉलर तयार संदेश साकर. षटकातील पहिला बॉल स्ट्राईक एंडला राकेश गोवारी. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. संदेश पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडला राकेश गोवारी. यावेळेस बॅटची चेंडू जाईल. काय करते मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता भावेश याचा. रिव्ह्यूची मागणी केलेली आहे ऑनफिल्ड अंपायरने. चला रिव्ह्यू चेक करायचा आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता सचिन याचा. आता आपण पाहणार आहोत तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून. काय निर्णय येईल. बॅटर सेफ असेल किंवा बॅटर रनआउट असेल आपण पाहणार आहोत. यस फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये सचिन कवळे हा बॅटर बाद झालेला आहे. धाव घेत असताना पंचांना देखील विनंती असेल कॅमेऱ्याच्या अँगलच्या समोर आपण जर आलात तर नक्कीच आम्हाला इथून काही दिसणार नाहीये. थोडासा बाजूला जर झालं तर नक्कीच आपल्याला चेक करणं सोपं जातं. तर चेतन बरफ न्यू बॅटर एंटर होईल आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाच्या माध्यमातून. नॉन स्ट्राईक एंडला असेल तर स्ट्राईक एंडला राकेश गोवारी याला आपण पाहणार आहोत. संदेश सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. पुढील बॉल असेल षटकातील. सुंदर चेंडूच्या हाताळणे. चेंडूला खोदून काढला. चेंडू जाईल मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. बॅकअप देखील खराब झालेला आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावर पोहोचली जाईल. 37 या अंकावरती पोहोचले गेलेले आहे. 37. धावसंख्या 37 धावा. हा प्रकार बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर राकेश याने. आता मात्र वाईड बॉल करता रिव्ह्यू घेतलेला बॅटरने. आपण पाहणार आहोत कशा प्रकारे हा चेंडू डिलिव्हर झालेला आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडच्या दिशेने. बॅटन बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू निघून गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये.
तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. वन फॉर दी ओव्हरचा नक्कीच इशारा आलेला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. व्हाईट प्लस वन फॉर दी ओव्हर चा इशारा नक्कीच आलेला आहे. जितेंद्र माळे साहेबांचं नक्कीच आगमन झालेलं. त्यांना विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण बसायचं आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता बॉल स्पॉन्सर्ड झालेले आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडलेलं आहे? रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर होईल बाद मिस्टर चेतन बरफ. संघाची धावसंख्या एकंदरीत 39 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. या ओव्हरमध्ये 3 बॉल टाकून झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी असेल. चांगली बॉलिंग करते बॉलर संदेश चाकर. षटकातील चौथा बॉल असेल. या बॉले ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑफला. एकदा मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न होईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 41च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. शेवटचा ओव्हर चालू आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. संदेश हा बॉलर चांगली बॉलिंग करत आहे. या मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारून देत नाही या बॅटरला. स्ट्राईक एंडला राकेश गोवारे याला आपण पाहणार आहोत. फुलटॉस बॉल ऑन साइडला बोलवला. बॉलला चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेगला. मिसफील्ड पाहायला मिळतोय. चेंडूला बॅकअप होईल. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 43 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 43 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. या ओव्हर मध्ये बॉलर तयार संदेश चाकर. षटकातील पुढील यावेळेस त्रिफळा उद्ध्वस्त आणि फलंदाज बाद होईल तो म्हणजे राकेश गोवारी. बॅक टू द पवेलियन गॉन. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ही स्पर्धा मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आयोजित मंगलमूर्ती चषक 2026 हे शानदार आयोजन, शानदार नियोजन, चांगला ग्राउंड. या स्पर्धेकरता नक्कीच वासुदेव मुल्या पाटील क्रीडांगण नक्कीच लाभलं गेलेलं आहे. त्याबद्दल योगेशजी पाटील यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. अतिशय सुंदर स्पर्धा, चांगली मेहनत घेतलेली आहे या सर्व आयोजकांनी. नक्कीच चांगलं सहकार्य आपण पाहू शकतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. आई गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ नक्कीच क्षेत्ररक्षण लावून आहे. दुपारचं सत्र चालू आहे. भरपूर प्रेक्षकांची गर्दी देखील वाढत चाललेली आहे या स्पर्धेमध्ये. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अतिशय सुंदर स्पर्धा.
5 दिवस चालणारी ही स्पर्धा आपण पाहतो. स्पर्धेचा चौथा दिवस आहे. अतिशय चांगली मेहनत नक्कीच आमचे सर्व आयोजक आपण पाहू शकता. देवानंदजी वळवी, विकास वळवी, अक्षयजी बीज, त्यानंतर इतर ज्या आयोजकांनी नक्कीच चांगली मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेकरता, त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार व्यक्त करत आहोत. आम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच समालोचन करण्याची संधी दिलेली आहे, त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. टार्गेट कितीचं आहे? 44 या धाब्यांचं. आमच्या सोबतीनं नक्कीच अक्षयजी बीज सकाळच्या सत्रापासून अप्रतिम स्कोरिंगचं काम त्याच्यामधून पाहिलं गेलेलं आहे. चांगल्या प्रकारे नक्कीच माहिती पोहोचवते असतात. त्यानंतर 2 पंच आपण पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये देवानंद वळवी, त्यानंतर सुरेंद्रजी घाटाळ यांच्या माध्यमातून देखील अतिशय चांगली पंचगिरी राहिलेली आहे संपूर्ण दिवसभरामध्ये. त्यानंतर डीबीएन टेक्निकल टीम चे सर्व मेंबर चांगली कामगिरी राहिली त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगला कॅमेरा वर्क करत आहे. त्यानंतर आमच्या सोबतीनं आज नक्कीच प्रदीपजी लोखंडे आहेत, त्यांच्या माध्यमातून नक्कीच चांगल्या प्रकारे आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सर्वांच्या मेहनतीने नक्कीच या सुंदर स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे. सर्वांच्या मेहनतीने नक्कीच चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहोत. मंगलमूर्ती चषक 2026 ची ही स्पर्धा. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. तत्पूर्वी जॉईन होतील मायक्रोफोन वरती द ग्रेट व्हॉइस ऑफ ब्राह्मणगाव मिस्टर प्रदीपजी लोखंडे. धन्यवाद. चला आपल्याला सुरुवात करायची आहे. 44 धावांचं लक्ष ठेवलंय. 43 धावा धावफलकावरती 44 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चेतन बरफ हा सज्ज झालाय. तर 2 सलामीवीर आपण पाहतो खेळपट्टीवरती. एका बाजूने अमन साकर तर एका बाजूने लोकेश पारधी. स्ट्राईक वरती लोकेश, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण अमन याला पाहतोय. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल इथे आपण पाहतोय उचली घेणार आहे ते आपण पाहतोय. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल
1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा दिला जाईल. पहिला बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे टाकला गेलाय. एका धावेने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झालेला आहे. हा चेंडू देखील ऑफस्टमच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी इथे देखील व्हाईट चेंडूची नोंद केलेली आहे, घोषणा केलेली आहे. आणि आपण पाहतोय आणखीन एक व्हाईट बॉल. 2 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. फुलटॉस चेंडू इथे बघा, खूप चांगला कॅच, सुपर्ब, ब्रिलियंट. इथे बघा लोकेश याचा अप्रतिम झेल तिकडे पकडला गेला यष्टांच्या मागे. बघा विलास वल्वी होते तिकडे आणि विलास वल्वीने काय जबरदस्त झेल पकडलाय. स्वतःला पूर्णपणे त्याने झोकलं होतं चेंडूवरती आणि एक महत्वाचा गडी इथे बाद केलाय. नव्याने फलंदाज रुपेश मेढे. चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेर हाताला गेलाय. पंचांनी पुन्हा एकदा इथे व्हाईट चेंडूची नोंद केली आहे. व्हाईट बॉल इथे घोषित केला गेलाय. व्हाईट बॉलने धावसंख्या आपण पाहतोय 3 या आकड्यावरती. इथे बघा ब्लॉकरमध्ये हा चेंडू इथे टाकला गेला होता. शतरक्षक आलाय तिकडे. चेंडूला उचललं जाईल, फेकलं जाईल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी निर्माण झाली होती. एका धाव्याने धावसंख्या आता 4 या आकड्यावरती. बघा आता बॉल टाकून झालेत 2, धावसंख्या झालेली 4. अजूनही मॅच जिंकण्याकरता 40 धावा या बनवायच्या आहेत यंगस्टर नागले या संघाला. अमन आता हा स्ट्राईक वरती आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेलाय. चेंडू वेगाने निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार येताना दिसतोय. 4. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. तालुका जिल्हा विचारून घे या जगात. बघा चौकार आल्यानंतर आपण टाळ्यांचा गजर देखील ऐकलाय. भरपूर प्रेक्षक हा मॅच बघण्यासाठी उपस्थित झालेले आहेत नागले गावातील. अमन साठी हा चेंडू थोडासा धीम्या गतीने टाकला होता, स्लो टाकला होता. बॅट अगोदरच फिरली. चेंडू थोडा उशिराने विकेट किपर पर्यंत पोहोचला आणि आपण पाहतोय हा चेंडू डॉट आलाय. धावसंख्या 8, बॉल टाकून झाले 4. 2 चेंडू अद्याप बाकी आहेत या षटकातील. ट्रॅकर शॉर्ट पोल पॉवरफुल झाला होता, मात्र अप्रतिम शतरक्षण आदित्य बरफकडनं झालेला आहे. बघा शतरक्षण चांगलं झालं, फेकी देखील सुरेख झाली, मात्र बॅकअप मिळालेला नाही आहे. त्याच कारण एक एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली जाते. बघा खूप चांगले एफर्ट्स लावले होते तिकडे आदित्य बरफ याने. 3 धावा मिळाल्यात. धावसंख्या आता 11 या आकड्यावरती. बघा ज्या धावगतीने धावा बनवायच्या आहेत ती धावगती ही धावफलकावरती आता लागली जाते. इथे बघा इनफिल्डच्या वरून स्क्वेअर कटचा फटका देखील आहे रुपेश मेढे आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय.
शतरक्षक पोहोचला तिकडे, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. आणि बघा पुन्हा एकदा 3 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. बघा या 3 धावा इथे पुन्हा एकदा पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावेने धावसंख्या आता 14 या आकड्यावरती 14. 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आता येणारे चेंडू असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये धावा बनवायच्या असतील त्या म्हणजे 30. जे आता 10ची सरासरी राखायची आहे. 18 बॉलमध्ये 30 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. अरविंद येतोय, अरविंद बरफ. ते बघा पहिला चेंडू वेगवान तेज थरार चेंडू इथे हाताला गेलाय. डॉट बॉलने इथे सुरुवात केलेली आहे. आपण पाहतोय की मॅच जिंकण्याकरता अजूनही 30 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. सन्माननीय बालकृष्णजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ग्रामपंचायत सदस्य आहेत. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. वाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे खर्च केली जाते. धावसंख्या 15 या आकड्यावरती 15 रन्स 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 29 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ते बघा इनफिल्डच्या करण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिकडे. सहज सोपा झेल तिकडे आपण पाहतोय. पकडला गेलाय. रुपेश मेढे याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. मी निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का झाडलं बोलवलं जण आईनं हे म्हणाली ती पालखी घेऊन गेली आईनं आज्ञा मला निघालो तुम्ही येता का माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का झाडलं बोलवलं जण आईनं हे म्हणाली ती पालखी. भावेश ठाकरे न्यू बॅटर इन झालेला आहे. डावऱ्या हाताचा फलंदाज आपल्याला आता खिलपट्टीवरती पाहायला मिळेल. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे 15 या आकड्यावरती. आहे आणि मध्ये खूप चांगला झालेला
आणि चेंडूला सरळ पाठवून दिलं 6 धावांन करता बिग शॉट षटकार येताना दिसतोय. संख्या आता आपण जर बघितली तर वेगाने पुढे सरसावलेली आहे. 24 धावा फलकावरती लागल्या गेल्या. आता 20 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडूमध्ये 20 धावा. शेवटच्या बॉलवरती निर्णायक फटका आपण बघितला अनुच्या बॅटमधून. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती 20 धावा बॅटिंगला करता बनवायच्या आहेत. 12 बॉल आणि 20 धावा. तन्मय आलाय तिसरं षटक हाताळण्यासाठी. तन्मय कुमारी भावेश चांगला आठवले आपण पाहणार आहोत या दोन खेळाडूंमध्ये. पहिला बॉल स्टॅम्पिंग झालाय. क्षेत्ररक्षक सचिन कौले चेंडूच्या खाली पोहोचला होता. खेळ ड्रॉप झाला. जीवनदान मिळालं भावेश ठाकरे याला. पहिल्या बॉल वरती सफलता मिळाली असती मात्र सचिन कडून चुकी झाली. राकेश देखील तिकडे पोहोचला होता मात्र राकेश याने कॉल केला सचिन याला. षटकाराची हॅट्रिक जर पूर्ण झाली तर 300 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल. मात्र इथे आपण पाहतो या स्टॅम्पिंग झालाय. अरविंद आलाय चेंडूच्या खाली. बघा अरविंद झेल सोडणार नाहीये. चांगला झेल त्याने कलेक्ट केलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे भावेश ठाकरे. पहिल्या बॉलवर जीवनदान मिळालं सचिन कौलेकडनं मात्र त्यानंतर जीवनदान मिळत नाहीये. कमबॅक केला तन्मय गुवारी याने आणि एक बिग हिटर चांगला फलंदाज बांधून माघारी परतलेला. नव्याने फलंदाज संदेश आलाय. संदेश चाकर. आता दोन बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतील. खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. दोन्ही बंधू चांगली कामगिरी करतायत. दोन्ही खेळाडू जास्त पैलू आहे. करता मॅचिंग करता 18 नवीन आवश्यकता. चेंडू चेंडूला खोचून काढण्याचा प्रयत्न मात्र काढण्यात बॉल संपर्क झालेला नाहीये. चांगला कमबॅक तन्मय करणं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त चेंडूची हाताळणी केली जात आहे. पूर्णपणे आता बॅकफूट वरती जाताना दिसतोय आगले संघ. मात्र अजूनही मॅच संपलेला नाहीये. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 चेंडू मध्ये 18 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या. पुन्हा चेंडूला पुढे ठेवलं गेलं होतं. खरा फिल्डिंग झालाय सचिन कौलेकडनं. चेतन बर्फ होते तिकडे. आता चेतन कडनं मिसफील्ड झाली. चेंडू फरार. सीमा रेषा पार आलाय खणखणीत चौकार. चेंडू सरळ या स्टँड वरती
ते आपण पाहतोय लेग स्टिक इथे वाकवलेली आहे संदेश सागर याची फलंदाज बाद. महत्वाच्या क्षणी आणखी एक विकेट आलेली आहे. याबद्दल चौकार आला आणि त्यानंतर विकेट देखील मिळालेली आहे. आणि फलंदाज संकेत पुढे बघूया संकेत देतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या प्रेक्षकांसाठी. कारण 7 बॉल बाकी आहेत आणि या 7 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 14 धाबींची आवश्यकता आहे. 7 बॉल 14 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा ते विजयासाठी कंप्लीट करायच्या. बॉल आहे प्रेक्षक राहणार आहे बॉलरवरती देखील आणि बॅटरवरती देखील. आणि या बॉलवरती जर एखादा मोठा फटका येतोय तर आम्ही सगळं कम्बॅक करू शकतो. एखादा निर्धाव विकेट जर आली तर बॅकफूट वर जाताना दिसतो. शेवटचा बॉल आणि बघा शेवटच्या बॉल वरती देखील विकेट मिळालेली आहे. संकेत डोकफोडे गेल्या पावली माघारी परततोय. फलंदाज बाद. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा 10च्या सरासरीने लागलेली आहे. आता 6 बॉल मध्ये 14 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत. 6 बॉल 14. सहा चेंडू आणि आता मॅच जिंकण्याकरता 14 धाबींची आवश्यकता आहे. नव्याने फलंदाज गौतम भोईर इन झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतोय आपण अहमद याला सलामीचा फलंदाज. अहमदच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आलाय. वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि आता त्याला मॅच जिंकण्यासाठी अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. 6 बॉल 14 धावा. राकेश टू अमन टू राकेश. 6 बॉल 14 धाबींची आवश्यकता. पहिला बॉल इथे आपण पाहतोय स्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचाने सांगितले का चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागणार आहे राकेश गोवारी या गोलंदाजाला. संघाचं काम थोडंसं सोपं केलं जात आहे. धावसंख्या 31. 13 धाबींची असली आवश्यकता. बॅट फिरली होती मात्र थोडीशी दुरून फिरली होती. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल. पहिला बॉल वाईड आला मात्र दुसरा चेंडू निर्धाव आलेला आहे. चांगला कमबॅक गोलंदाज राकेश करत असताना निर्धाव चेंडू येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव आलेत. प्रेशर वाढतोय नागले संघावरती. प्रेक्षक देखील थोडेसे चिंताग्रस्त जाणवत आहेत. बघा पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट तर फिरवली जाते मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये. बघा वार करण्यासाठी तलवार तर फिरतोय मात्र वार होत नाहीये. आता समीकरण आपण बघितलं 3-13. देखील 3 चेंडू सांगून जाते. हा चेंडू निर्णायक ठरणार आहे दोन्ही संघासाठी.
यष्टी रक्षकाने चूक केलेली आहे. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि या 2 धावा पूर्ण झाल्यात आणि पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे म्हणजे या 3 धावा धाव फलकावरती नोंदवल्या जातील. बघा ओक्याच्या क्षणी इथे 3 धावा पिनची आवश्यकता आहे. बघा 3 चेंडू आणि आता 10 धावा. अमन पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. 3 चेंडू आतापर्यंत त्याने निर्धाव खेळून काढलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आल्यात आतापर्यंत. 4 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आल्यात. अजूनही 3 मध्ये 10 धावा बनवायच्यात मॅच जिंकण्याकरता. हा प्रकार उडवलाय आणि पाठवलाय देखील 6 धावांकरता. बिग शॉट षटकार. बघा मॅच बदललाय. समीकरण आता बघितलं. 2 चेंडू आणि आता 4 धावांची आवश्यकता आहे. बघा जो व्हाईट बॉल टाकला होता तो निर्णायक ठरताना दिसतो या मॅच मध्ये आणि तिकडं मॅच पूर्णपणे टर्न झालेला आहे. बघा पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव आले. व्हाईट बॉल आला, त्यानंतर षटकार आला. आता 2 बॉल मध्ये 4 धावींची आवश्यकता आहे. 2 चेंडू मॅच जिंकण्याकरता 4 धावींची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा वारंवार बदल इथे केला जातोय. ते बघा चेंडू पुढे ठेवला होता. हा चेंडू आता निर्धाव आलाय. आता 1 चेंडू आणि 4 धावींची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 चेंडू हे निर्धाव आलेत. 1 बॉल 4 धावा. गोल्डन चौकार, गोल्डन षटकार इथे ठोकावा लागणार आहे अमन चाकरियाला. 1 बॉल 4 धावींची आवश्यकता. सध्या तरी प्रेक्षकांच्या मनामध्ये धडधड ही जास्त वाढलेली आहे. काय घडेल या बॉलवरती? एका बॉलमध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ प्रेशर मध्ये आहे, बॅटिंग करणारा संघ देखील प्रेशर मध्ये आहे आणि बाउंड्रीच्या बाहेर जे त्यांचे पाठीराखे बसलेत ते देखील प्रेशर मध्ये आहेत. 1 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता आणि हा चेंडू देखील आलाय निर्धाव. डॉट बॉल. बघा 5 बॉल निर्धाव टाकल्यात या ओव्हर मध्ये. 5 बॉल वरती तर सिंगल डबल धावा जरी आल्या असत्या तरी हा सामना जिंकू शकला असता नागले संघ. मात्र सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाने. हार्ड लक नागली संघ. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स कामन. Yeah.